हाय मित्रांनो, माझे पप्पा करते काय करते पप्पा? गहू काढायचे. पाऊस आणणार आहे ना? इथे मम्मी भाकरी करत आहे, पप्पा गोळे शेवत आहे. आम्हाला एकच गोणी लागते आहे का रे पप्पा? तर पण शेवाला चला मग सगळ्यांना बाय. मी शेतामध्ये आणि चांगलं तर शेतात आल्याच्या नंतर युनिफॉर्म घातलेला शेतातला आहे का ना? युनिफॉर्म आहे शेतातला माझा. मग इकडे ते मुळाच्या माझ्या पाण्यामुळे राहतात ना त्या. चला आज मशीन येणार आहे गहू काढायला आहे की नाही? किती वाजेपर्यंत येणार ती? 1 वाजता म्हणजे दाजी आता का वाजता? हा का? आमची चला मग जाऊ आता. पाणी घेते आणि प्यायला. आता गहू सोंगाचे आमच्या आज मिशनीतून काढायचे. मोठी मिशीन येणार आहे डायरेक्ट. जिथं 2 दिवसाचं काम तिथं 5 मिनिटाचं मिशीन काम करून घेते. तुला आणते ना जरा क्या पडला ना दादू. गहू सांगायला आलो शेतात आणि गव्हाची काही मिशीन आलीच नाही. येत होते मिशीन येतं त्या मिशीनचं काहीतरी पार्ट तुटून गेलं आणि त्यानंतर आहे ना दसकटं उपटले. म्हणजे याचे तुरीचे दसकटं हे बघा हाताला लाजरक झालेत. आणि आता थोड्याशा काड्या आहे. आता ते गोळा करून घेते. थोड्याशा काड्या आहे. दाब थोडीशी मदत करू लागतोय. तर दिवसभर पूर्ण ऊन आज डोक्यावर घेतलंय आणि उन्हात आणत आम्ही काड्या गोळा केल्यात. हो घ्यायचं ना. दादू नसतो मग करतो दादूला. दादू सोबतच येत असतो. तर असं झालेलं आहे. आता दैन पूर्ण मावळलेलं आहे हे बघा. तर आता संध्याकाळचे 5:45 वाजले ना आम्ही अजून शेतातच आहे. आशिष बाप्पा गेलेत गाडीवरती काड्या बांधून मस्त मोठा मोठा ते नाही काड्याचा ओझ बांधून येलेले. तर चला आता काड्याची इथून पुढं आता चुलीवरती स्वयंपाक करणे. तर चला आता आम्ही चाललोय घरी आणि संध्याकाळचे वाजले 6 वाजून झाले 10 मिनिटं आणि मस्त असं छान सूर्य मावळतोय. एवढं भारी वाटतंय ना पाहायला. असं मस्त असं सूर्य झालेलं आहे. घ्या चला आता शेण घेतलेलं टोपी 2026 मध्ये टोपी पण झाली आज सरत आला पाहिजे. बस बघ हा बस बसल्या हर्षीच मम्मी. आम्हाला जायचं आता घरी. तोंड हात पाय धुवायचे, चहा प्यायची, खारी खायची. घ्या फोन तुमचा. गामोगाम असं साफसफाई केली ना. आमच्या भाऊचे जे जागा आहे ना समजा त्यांचे घर आहे ना. तर दीदीने दादाने एवढं स्वच्छता केलेली ना. दीदीने एकटीनेच केली का? आता एक कचरा आहे ना आपल्या फेकून देते. दीदी इकडे बाय ना लय साफसफाई केली मग आज. बाई झाडून घ्यायला बाई आलते इकडे मी दर्शिक बी अशी उभं राहिले नाही. 1 सेकंड बी नाही. झाडीच राहिले मस्त दिसतंय. कंबर गळालं. हो ना कंबर दुखते आता इतकं एकदा झाडून. आणि का झाडायचं मी आहे पप्पा आले तेव्हा घरी काड्या ठेवायला आणि तू व्यवस्थित पण झाड. पप्पा काड्या ठेवल्या. पप्पा कधी येत्या काय माहिती. नुसतंच पाणी घालतोय आम्ही त्याला पण त्या काही अजून पिकाला नाही. बाई पप्पा केवढी झाली ही पप्पा पण केवढी झाली. दीदीने एवढी मस्त साफसफाई केलेली नाही वाड्यामध्ये एकदम भारी.
तर भारी वाटतंय. आता एकदम स्वच्छ केलं त्याने, एकदम मस्त असं निर्मळचं टाक. भारी वाटतंय निर्मळ केल्याच्या नंतर. चला